मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक. शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलाच्या तुळ्या उभारण्याचं काम होणार. माटुंगा ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर याचा परिणाम होणार. सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17च्या विस्तारीकरणाचं काम अद्याप अपूर्ण. त्यामुळे रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरील ब्लॉकला आणखी 53 दिवसांची मुदतवाढ. मुंबई महापालिकेकडून बेस्टसाठीच्या 1000 कोटींच्या मदतीला ब्रेक. स्थायी समितीकडून अनुदानाचा प्रस्ताव नॉट टेकन. आता बेस्टसाठी राज्य सरकार ॲक्शन प्लॅन तयार करणार. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत खड्डे दुरुस्तीच्या 60 कोटींहून अधिकच्या प्रस्तावांवरून गदारोळ. बोलण्याची संधी न दिल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. चर्चा न करताच 25 प्रस्ताव मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप. मुंबईतील किमान तापमानात लक्षणीय वाढ. जून महिन्यात मुंबईत 57 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद. विरार पूर्वमधील फुलपाडात विजेच्या खांबावर काम करताना महावितरणच्या 22 वर्षीय कामगाराचा मृत्यू. दुरुस्तीचं काम करताना विजेचा धक्का बसल्याने कर्मचारी जमिनीवर कोसळला. उपचारादरम्यान गौरव मोरी या कर्मचाऱ्याचा मृत्यू. दरडीच्या धोक्यामुळे नेरळ माथेरान मिनी ट्रेन 15 ऑक्टोबरपर्यंत बंद. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे आदेश जारी. अमन लॉज माथेरान शटल सेवा मात्र सुरूच राहणार. दरडी रोखण्यासाठी लोखंडी जाळ्या, नाले आणि उपसा पंपाची व्यवस्था. 657 प्रशिक्षित कर्मचारी गस्त घालणार. कोकण रेल्वेचं मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर दरम्यान लागू राहणार. ठाण्यात अमराठी रिक्षा चालकांसाठी विशेष मराठी प्रशिक्षण केंद्र. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र मिळणार. मोफत प्रशिक्षणाचा रिक्षा चालकांनी लाभ घ्यावा, प्रशासनाकडून आवाहन. आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्याने पुण्यात राईस प्लेट आणि मंथली मेसचे दर वाढले. शाकाहारी जेवण 10 ते 20 तर मांसाहारी प्लेट 20 ते 25 रुपयांनी महागली. मुळशी धरणातील 7 टीएमसी पाण्याच्या वाटपाचं नियोजन निश्चित. पुणे महापालिकेला 5 टीएमसी तर पिंपरी महापालिका आणि एमएमआरडीएला प्रत्येकी 1 टीएमसी पाणी मिळणार. प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून सविस्तर आराखडा तयार केला जाणार. शिधापत्रिकाधारकांच्या ई-केवायसी मोहिमेत पिंपरी चिंचवड शहराची उल्लेखनीय कामगिरी. पुणे जिल्ह्यात पटकावलं अव्वल स्थान. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा पुणे जिल्ह्यातील 1,04,000 शेतकऱ्यांना लाभ होणार. पुणे जिल्ह्यात जवळपास 1,175 कोटींची कर्जमाफी होणार असल्याचा अंदाज. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अंदाज व्यक्त. पुणे सातारा महामार्गावरील सारोळा गावात मध्यरात्री 2 कंटेनरचा अपघात. थांबलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरची धडक. अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी. धमकीच्या मेलनंतर पुणे महापालिकेबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था. पालिकेत येणाऱ्या अभ्यागतांची नोंद करण्याच्या सूचना. कर्मचाऱ्यांनाही पास बंधनकारक. पुणे मेट्रो आणि पीएमपी प्रशासनामध्ये समन्वय बैठक संपन्न. मेट्रोमधून उतरल्यानंतर पीएमपी बस सेवा देण्याचा विचार. शिरूर तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण जाहीर होताच गावागावातील राजकीय हालचालींना वेग. आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून तयारीही सुरू. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहनांच्या लांब रांगा. वाहतूक कोंडीमुळे कामगार, प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा मनस्ताप.